हर। नर्मदे हर सानप ग्रुप की ओर से सभी को नए दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आज सुप्रभात। कल रात्रि को सानप ग्रुप नानपा गांव में जितेंद्र भाई राजपूत जी के यहाँ ठहरे थे और रात्रि विश्राम में उन्होंने भोजन व्यवस्था की, सुबह चाय पानी की व्यवस्था की। और माँ नर्मदा से हम प्रार्थना करते हैं कि इनका भविष्य उज्जवल रहे। कल ही इनका संबंध हुआ है, कल इनकी सगाई हुई माँ नर्मदा की कृपा से। और हम मैया से विनती करते हैं कि इनका दाम्पत्य जीवन आगे आने वाला जो है वो हमेशा अच्छा रहे, सुखी रहे, दोनों जीवन साथी अच्छा मिले इनको। माँ नर्मदा से ही प्रार्थना है। नर्मदे हर, नर्मदे हर। हमारे निकिता के लिए अच्छा कोई लड़का मिल जाए। हाँ, निकिता भाई के लिए भी हम प्रार्थना करते हैं माँ नर्मदा से कि इनकी जो भी मनोकामना है सभी पूर्ण हो, इनको भी अच्छा जीवन साथी मिले और माँ की तबीयत अच्छी रहे, तबीयत ठीक रहे इनकी, और इनके घर में हमेशा सुख शांति रहे, खेतीबाड़ी में बरकत होती रहे। माँ नर्मदा से ही प्रार्थना है। नर्मदे नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर। शुभ सकाळ, सुप्रभात आणि सर्व सानप महाराज यूट्यूब चॅनल जी काही माईचे भक्त आहेत सर्वांना आजच्या दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा। नर्मदे हर। आज नानपा या गावामध्ये रात्री सानप महाराज ग्रुप मुक्कामाला होतो आणि या असणारे यतेंद्र राजपूत यांनी अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी ठेवली सानप महाराज ग्रुपची। अशाच प्रकारे ते परिक्रमावासियांची सेवा करतायत सुंदर। आणि पुढील वर्षीही माईने बोलवलं तर पुन्हा त्यांच्याकडे भेट देण्यासाठी आम्ही जरूर येऊ आणि खूप प्रेम देत आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर। त्यांच्या घरी सुख समृद्धी आणि परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी धनद्रव्य त्यांना माई देव ही माईच्या चरणी सानप महाराज ग्रुप प्रार्थना करतायत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता सानप महाराज ग्रुप या नानपामधून परिक्रमेला सुरुवात केली। आज परिक्रमेला सुरुवात करतानाच 8 वाजून गेले होते, कारण आमचे असणारे साथीदार सानप महाराज ग्रुपमधील दीनदयाल जी, इनकी तबीयत आज कोई ठीक नहीं है रात से, और गोली दी थी, सुबह भी एक दी। उनकी तबीयत अभी तो फ़िलहाल इतनी अच्छी नहीं है, इसलिए हम सुबह 8 बजे निकले परिक्रमा में और आगे चलते चलते अभी कुलाड़ा ग्राम आ गए हैं। और अभी आज नर्मदे हर माई, आज हमारे परिक्रमा का 93वां दिन है परिक्रमा का। अभी जो 7-8 दिन परिक्रमा बचे है वो माई अच्छी तरह हमारी करवा ले, हमारे साथीदार को जल्दी से जल्दी ठीक करवा दे, यही माई से प्रार्थना। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। और नर्मदे हर। कौन सा ग्राम है? अच्छा, रावली घाट कितना है यहाँ से? 2 किलोमीटर। नर्मदे हर, नर्मदे हर। बहुत बड़े नर्मदे हर। सानप महाराज ग्रुप आता ये हतनापुर नदी के उस हतेड़ नदी के आगे चल रहे हैं। यह हतेड़ नदी का एक इतिहास बता जाता है कि पूर्वकालीन जब पांडव यहाँ आए थे तो पांडवों ने अपने युद्ध में पांडव कौरव के जो युद्ध में उनके हाथ से हत्या हुई थी, वो हत्या का जो पाप उन पे लगा था, वो पाप धोने के लिए वो इस नदी का जन्म हुआ है। और इस नदी में जब उन्होंने स्नान कर दिया
तो इस पाप से वो मुक्त हो गए, इसलिए इस नदी का नाम हत्यानी। अच्छा, इस प्रकार का नाम उनका हो गया और आगे अपभ्रंश होते होते अभी हत्याड़ ऐसी नदी का नाम हो गया है। आवली घाट के पीछे 1 किलोमीटर ये नदी आती है। नर्मदे हर सानप महाराज ग्रुप अभी इसको पुल से पार कर रहा है। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। ऐसा ही हर क्षेत्र का महत्व कोई अलग अलग रहता है, वो पता करके चलना पड़ता है। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हत्यायिनी म्हणजेच हत्याचं पाप दूर करण्याची शक्ती असणारी ही नदी आहे। नर्मदे हर, हर। आपण समोर पाहत आहात हे हत्नापूर आहे आणि आत्ताच पाठीमागे आपण इतिहास पाहिला आहे या नदीचा, हत्यानी। त्याच हत्यायिनी नदीच्या नावावरून या गावाचं नाव हत्नापूर पडलेलं आहे आणि या हत्नापूर गाव आवली घाटाच्या पाठीमागे हे साधारणतः 1 किलोमीटर आहे। या हत्नापूरमध्ये अन्नक्षेत्रही आहे। नर्मदे हर अशा प्रकारचा हा प्रवास, या प्रवासातील जी काही आपला मिळतात ते गाव। नर्मदे हर बाबांनी आवाज दिलेला आहे आश्रमाकडे, तर पाहूया आता बाबांची काय इच्छा आहे ती। नर्मदे हर बालभोग देत आहेत असं जाणवतंय। नर्मदे हर, नर्मदे हर। छानसं मंदिर, हा आश्रम। अरे हत्नापुर का, आपका क्या नाम है प्रभु? दशरथ सिंह। अरे वाह, बहुत बड़ी सेवा कर रहे हैं प्रभु आप तो। अभी कितना फिलहाल देखो ना 9 बज गए, 9 बजे चालू हो जाता तो आपने बाल भोग से आगे बड़ा भोग देने चालू कर दिया है। और ये सब परिक्रमावासी बाल भोग का राजभोग का आनंद ले रहे हो। बड़ा सानप महाराज ग्रुप ऐसा ही आनंद लेके चल रहे हैं। नर्मदे मिलेगा मत बोलो। बहुत बढ़िया आनंद लेते हैं सब। नर्मदे हर। ऐसे महात्मा इस मैया के किनारे सब बैठे हैं, इसलिए तो परिक्रमावासी आनंद भरी परिक्रमा कर रहे हैं। नर्मदे हर। और माई इनके रूप में हर जगह बैठी है। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। गरम गरम टिक्कड़। नर्मदे हर। आता हत्नापूरवरून सानप महाराज ग्रुप सरळ शिवने मालवा या रोडने पुढे चाललेला आहे आणि या साईडला बघा आवलिया घाट आहे, परंतु पुन्हा याच मार्गाने यावं लागतं। म्हणून या आवलिया घाटमध्ये हा पूल या ठिकाणी वापस यावं लागतं। म्हणून सानप महाराज ग्रुप आता सरळ या रोडने पुढे चाललेला आहे आणि पुढे बाबरी लागेल एक 17 किलोमीटर इथपासून पुढे भिलाडिया घाट। अशा पद्धतीत आजचा हा प्रवास पाहूया कुठपर्यंत जाणं होतं इथे। नर्मदे हर, नर्मदे हर।
नर्मदे हर नर्मदे जिंदगी भर. हत्नापूर म्हणजेच आवली घाट. नर्मदे हर. आपण हत्नापूरवरून या रोडने चालत आल्यानंतर साधारणतः 1 किलोमीटर आल्यानंतर एक अशा पद्धतीत फाटा फुटतो. पिपलवेर खपरिया आणि हा जो टर्न मारून रोड चालतो तो आवली घाटाकडे जातो आहे गावामध्ये. आणि हा जो रोड या ठिकाणी टर्न मारून चाललेला आहे पुढे जे आमचे सानप महाराजचे परिक्रमा असे चाललेत त्या रोडने आपल्याला जायचं आहे. आपल्याला बाबरी या गावापर्यंत हा रोड नेऊन पोहोचेल. नर्मदे हर. अशा पद्धतीत हा प्रवास परिक्रमावासियांच्या सहज लक्षात यावं हाच याच्या पाठीमागचा उद्देश. नर्मदे हर नर्मदे. कुणी भेटो ना भेटो अडचण आली नाही पाहिजे प्रवासात. नर्मदे हर. हर. हे गोडी गाव आहे आणि गोडी गावातून आता पुढे नर्मदे हर. चलो सानप महाराज ग्रुप. नर्मदे हर नर्मदे 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 हर. अभी गौड़ी गांव से आगे निकल रहे सानप महाराज ग्रुप. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. यही रास्ता है. हमको तो मराठी में बात करना रहती है लेकिन क्या है आदत पड़ गई हिंदी में बात करने की, इसलिए तो कब हम हिंदी में आ जाते पता ही नहीं लगता है. नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. आता बघा मकडाई टप्पर या गावातून प्रवास चालू आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे गावं 2-2, 3-3 किलोमीटरवरती मिळत आहेत. आणि हा मार्गच मुळात नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून या ठिकाणी बनवलेला आहे शासनाने. नर्मदे हर नर्मदे हर. अशा पद्धतीत हा मार्ग आहे आवलिया घाटापासून. नर्मदे हर. चल रहा है. परम पूज्य गुरुदेव श्री श्री नीरज भैया जी महाराज जी की प्रेरणा से जनित माँ रेवा रोटी योजना में आज चलित प्रसादी सेवा में खिचड़ी प्रसादी आपके चरणों में भेंट कर रहे हैं. आंवली घाट से थोड़े आगे ग्वाड़ी के आगे. सुमित भैया क्या नाम है गांव का? मकड़ाई में. बोलिए नर्मदा मैया की जय. हर हर नर्मदे हर. नर्मदा मैया की जय. सुमित गौर जी आंवली घाट के पास ग्राम बुंडारा कला. आइए संत जी नर्मदे हर. सब कुछ आए तो. और आपका नाम? धीरज. और इस धीरज भैया की मम्मी तो हमारे महाराष्ट्रीयन है बुल्ढाना की. तो बुल्ढाना में आते समय हमारे गाँव आप पधारो. शनि शिंगणापुर के नज़दीक हम 20 किलोमीटर रहते सानप महाराज माका करके. नर्मदे हर. देखो ऐसी मैया कहाँ भी प्रेम कर देती है जहाँ हम सोच भी नहीं सकते. नर्मदे हर. जी अरे फोटो हर. आता सानप महाराज ग्रुप आयपा या गावावरून पुढे चालत आहे आणि अशा पद्धतीत परिक्रमेत आजचा 93वा दिवस. आणि आता ही समोर मैया आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समोर अगदी इथून माझ्या माहितीप्रमाणे एक अर्धा किलोमीटर असेल. ही जी पांढरं पिवळसर दिसत आहे ती समोरून मैया वाहत आहे. आणि या मैयाच्याच किनाऱ्याने हा रोड आपल्याला या ठिकाणी आयपावरून पुढे चाललेला
बाबरीच्या दिशेने दिसत आहे। अशा पद्धतीचा आजचा हा प्रवास मैयाच्याच किनाऱ्याने आहे, परंतु काही अंतरावरून आहे, कारण हा मुळातच नर्मदा पथ म्हणजे नर्मदा परिक्रमा करणारे जी काही भक्तगण असतील त्यांच्यासाठीच बनवलेला आहे। हे तर असा हा रोड MP असणाऱ्या सरकारने मध्य प्रदेशच्या मुळात हा उपक्रम हाती घेतलेला आहे की या सर्व परिक्रमावासियांसाठी पूर्ण नर्मदा माईच्या तटाने हा रोड बनवायचा असा एक संकल्प त्यांनी केलेला आहे। काही ठिकाणी हा रोड बनून झालेला आहे, काही ठिकाणी काम चालू आहे। नर्मदे हर आता या आयपापासून बाबरी साधारणतः 3 किलोमीटर घाट राहतो, त्यानंतर येतो चांद घाट एक साधारणतः 5 किलोमीटरवरती। अशा पद्धतीत आजचा प्रवास पुढे आहे भिलोडिया घाट। नर्मदे हर जिंदगी भर माई साथ है तो क्या बात है। नर्मदे हर ग्रामपंचायत पथाडा बोरट गाव आहे आणि या आप्पाच्या पुढे हे पथाडा पडतोय। लक्षात आलं नाही मगाशी तुम्हाला मी बाबरी सांगितलं, परंतु हे पथाडा आहे एक साधारणतः 3 किलोमीटर। नर्मदे हर अशा प्रकारे हा मा नर्मदा परिक्रमा पथ पथाडामधून पुढे जात आहे आणि या ठिकाणाहून बाबरी 4 किलोमीटर आहे। नर्मदे हर या बाबरी घाटाच्या पाठीमागे 1-2 किलोमीटरवरती अगदी मैयाला खेटून हा रोड आलेला आहे आणि योगायोगाने माईचं दर्शन झालं म्हणून चला म्हटलं सर्वांना दर्शन घडावं। देखा आता या माईचं दर्शन सर्वांना घडवत आहे, कारण आता इथून पुढे माई दर्शनाला मिळणं म्हणजे फार दुर्मिळ योग होतील, कारण आता ओंकारेश्वरपर्यंत माई फार कमी भेटत चालणार आहे। म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला भेटेल त्या ठिकाणी आपण सारा दर्शन घडवायचा प्रयत्न करतोय। नर्मदे हर हा छानसा हा हिरवा शालून नेसलेली माईची किनार खूप सुंदर अतिशय छान मनमोहक या ठिकाणी मन वेधून घेणारी अशा प्रकारचा हा सुंदर नजारा आणि त्याच्या किनाऱ्याने हा रोड खूप छान या असणाऱ्या मध्य प्रदेशच्या जी काही भारतीय पक्षाचं सरकार आहे भाजपचं, अतिशय छान या ठिकाणी त्यांचा हा प्रोजेक्ट आहे की माईची परिक्रमा करणाऱ्या सर्व परिक्रमावासियांसाठी सुंदर पथ तयार करावं असा हा छानसा त्यांचा जी काही योजना आहे त्याला आपण खूप छानसा प्रतिसाद आणि धन्यवाद देत आहोत। नर्मदे हर पुन्हा एकदा माईचं दर्शन। नर्मदे हर जिंदगी भर। नर्मदे हर। बाबरीच्या शेने चालत असताना नवीन आश्रम तयार माई यावर्षी नया बनवाया क्या आश्रम? हाँ पिछले साल तो नहीं था ना, अभी इस साल आपने बनवा दिया। अच्छा, ये माँ नर्मदा सेवा आश्रम बोल के यहाँ अभी माई ने नया आश्रम बनवाया है। नर्मदे हर भोजन प्रसादी रहने की व्यवस्था करती है माई। चलो माई हर माँ के रूप में यहाँ जगह जगह सब भक्तों की सेवा के लिए खड़ी है, इसलिए तो सब परिक्रमावासी
आनंद भरी परिक्रमा कर रहे हैं। नर्मदे हर, जिंदगी भर नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हर। आता बावली कुटी पथाडा घाट सुंदर या ठिकाणी बघा, माईचं पात्र ती विशाल आहे ते। नर्मदे हर, नर्मदे हर। अशा प्रकारचा हा प्रवास माईच्या परिक्रमेच्या अगदी 93 दिवसातला सुंदर प्रवास माईच्या किनाऱ्याने, परंतु परिक्रमा पथाने चालू आहे। आता या ठिकाणी ही अन्नक्षेत्र आहे, 2 किलोमीटर पुढे दाखवलंय। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर। बाबरी या घाटावरती यायला आज सानप महाराजांना नपावरून 3 वाजलेत। मध्ये आराम करत आलोत, परंतु पाठीमागच्या वेळेस 12:30-1लाच आलो होतो। नर्मदे हर। आणि हा गुरु दादाजी दरबार आश्रम। नर्मदे हर, नर्मदे। चला आता या ठिकाणी पाणी बिणी घेऊ, चहा, आणि पुढे निघूया। नर्मदे हर, नर्मदे हर। छानसा आश्रम, पाठीमागच्या वेळेस भोजन प्रसादी घेतली होती या ठिकाणी। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर। हर। आपण ज्यावेळेस बाबरीवरून येतो त्यावेळेस हा रोड पुढचा समोरचा आहे, नर्मदे हर। आणि ज्यावेळेस आपल्याला भिलाडी घाटकट जायचं आहे त्यावेळेस या अशा पद्धतीत खुणा केलेल्या आहेत। नर्मदे हर। बाबूजी आपने किया अभी है? हाँ 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 हाँ, वहाँ से फिर उधर खेत में सो के इधर आते हैं। अच्छा, इसलिए आपने ये निशान बनाए मैंने। और एक काम करो ना, जी हाँ, इस पे परिक्रमा लिखो ना। लिख दूंगा, थोड़ा तो खोल ले चुना वो हाँ, परिक्रमा मार्ग। हाँ, यही परिक्रमा मार्ग लिखो, बाकी कोई दिक्कत नहीं। ऐसी सेवा करने वाले साधु महात्मा तो बहुत है परिक्रमा में। देखो कितना अच्छा उन्होंने यहाँ लिख लिया। और ये रास्ता किधर जाता है वो भी लिखो, बिलाड़ सीधा डिवावर जाएगा, कोई गांव नहीं पड़ेगा। अच्छा, और इसके बाद एक नदी पड़ेगी, हाँ नदी क्रॉस करके उस पार कजली और चांदगढ़ पड़ेगी। हाँ हाँ हाँ, चलो ठीक है। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। सानप महाराज ग्रुप आता या महात्म्यांसंग चर्चा करत आहे। आपलं नाव काय म्हणले? सखाराम महाराज, सखाराम महाराज, गाव गाव करमाड, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव। कधी परिक्रमा उचलली होती? 14 नोव्हेंबर। 14 नोव्हेंबरला। हो हे आता एक साधारणतः 9-10 दिवसात पूर्ण होईल, हो, है की नाही? तुम्हाला त्याला अनुभव काय, एखादा विशेष असा? हो, अनुभव तो ले आए भैया, मैया का बहुत अनुभव आया। वो तो मराठी में भलता एकदम असा अनुभव आला तर दादा काय सांगा, कुठे बी अशी काही असे काटासुद्धा मुडाला नाही मैयाने। इतकं का याच्या अडचणीत चाललो, काही दिसलं नाही, काही नाही, असं बिलकुल काहीच नाही। आणि वा कधी उपाशी राहू दिलं नाही। छान परिक्रमा झाली हो, एकंदर। लय छान परिक्रमा झाली। वा वा, वय किती? वय 65। अरे वा, चांगलं आहे, चांगलं आहे। या वयात सुद्धा छान। किती चालायचे तुम्ही साधारणतः? साधारणतः आता हे ना 30-32, आता कमी चाललो आहे 4-5 दिवसापासून। 25 के आता चाललो। अच्छा, बरं आहे। चला आता परिक्रमा अंतिम टप्प्यात आलेली आहे। हो, अंतिम टप्प्यात आली। अगरबत्ती आपण याच्यामुळं लावत नाही, हां, कारण अगरबत्तीमध्ये बांबूची काडी वापरली जाते। हो,
आणि बांबू हा निषिद्ध आहे. हो आपण स्मशानभूमीमध्ये सुद्धा बांबू जाळत नाही. बरोबर. आणि मग तो बांबू आपल्या घरामध्ये का जाळायचा, तो निषिद्ध आहे. म्हणून हे उदबत्ती आपण वापरत नाही. आणि तसंही उदबत्ती शास्त्रात तिचं वर्णन नाही आहे. नाही आहे का? धूपम दीपम समर्पयामि. दीपम बरोबर. हां, धुपाचं वर्णन झालेलं आहे. म्हणून आपण पूजेमध्ये धूप वापरायचा आणि अगरबत्ती वापरायची नाही. नाही का? नर्मदे हर हर. सानप महाराज ग्रुप आता डिमावरच्या पुढे नर्मदा माईच्या किनाऱ्याने या असणाऱ्या सुकली आणि नर्मदा माईचा संगम या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. आता बघा, आम्हाला ही असणारी सुकली नदीचं पात्र पूर्ण पार करायचं आहे. या ठिकाणी नावेचं काही व्यवस्था नाही आहे आणि सर्वांना अगदी पाण्याचाही अंदाज नाही आहे. परंतु माईच्या भरोशावरती आता या असणाऱ्या सुकली नदीचा आणि नर्मदा मैयाचा जो संगम आहे या ठिकाणी आज सानप महाराज ग्रुप 13व्या दिवशी 93व्या दिवशी परिक्रमेत पार करत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा एवढं पाणी आहे. नर्मदे हर जवळजवळ मांड्या इतकं पाणी आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. अशा पद्धतीत परिक्रमेत सर्व काही झेलावं लागतं, तरच टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. तसं हे सर्व कष्ट उपसल्याशिवाय माईचंही खरं स्वरूपाचं दर्शन होत नाही. रोडने परिक्रमा करण्यात काही आनंद नाही आहे. हे कष्ट झेलण्यातसुद्धा खूप मोठा आनंद आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. खूप छान. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता पुढे भिलाडी या हा घाट लागेल एक, आणि या घाटानंतर भिलाडी या घाट येईल. एक साधारणतः 4 किलोमीटरवरती. नर्मदे हर, नर्मदे हर. आता सानप महाराज बी ग्रुपच्या पाठीमागे निघणार आहेत. नर्मदे हर. हां, चला चला महाराज चला. हे काय निघायचंच आता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जिंदगी भर नर्मदे हर. हे असणारी नर्मदा माई. नर्मदे हर हर महादेव. बघा 65 वर्षाचे बाबासुद्धा किती धैर्याने या असणाऱ्या परिक्रमेमध्ये मैयाच्या किनाऱ्याने चालत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता बघा मी पार करून आलोत संगम, आणि आता हा वाळूचा संगम चालू आहे. आता या वाळूतून साधारणतः 1.5 किलोमीटर चालायचं आहे. वाळूमध्ये जे आपण जिथं पाऊल टाकला की तो पाऊल काही भागात तर मागत जातो. म्हणजे किती चाला दोन्ही पाय बराबर अशातला हा प्रकार आहे वाळूतून चालणं म्हणजे. नर्मदे हर. पण खरं आनंद हा परिक्रमे माईच्या किनाऱ्यानेच आहे. नर्मदा परिक्रमा करायची असेल तर या माईच्या किनाऱ्याने करा. अन्यथा आपलं फक्त समाधान होतं की मी परिक्रमा करून आलो. रोडने जर फिरलो तर आपण तर नर्मदे हा सुखद अनुभव कधी मिळणार तुम्हाला, कधी अनुभवायला मिळणार. नर्मदे हर, नर्मदे हर. कारण रोडच्या परिक्रमा आम्ही बी केल्या सुरुवातीला काही, पण तो आनंद नाहीच. हा आनंद काही वेगळाच आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. जिंदगी भर माई. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे असणारी चांदकुटी
घाट आणि या घाटावरती आता सानप महाराज आलेले आहेत. नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचं हे माईचं सुंदर स्वरूप आपल्याला दर्शन आजचं 93व्या दिवसातलं माईचं अतिशय छान दर्शन. नर्मदे हर, कारण उद्याच्याला दर्शन होईल याची खात्री वाटत नाही, कारण माईच्या वरून किनाऱ्यानंतर आम्ही 1 किलोमीटर साधारणतः माईपासून दूर चालतो, त्याच्यामुळे इतकं सुंदर दर्शन होणार नाही असं वाटतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर. याचसाठी केला होता अट्टहास परिक्रमेतला, की जो माईचा आनंद आहे तो मिळण्यासाठी. नर्मदे हर. आणि हा किनाऱ्याने जो आनंद आहे तो रोडने थोडाच आहे हो, नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. हा आनंद म्हणजे 24 कॅरेटचं सोनं आहे आणि रोडने परिक्रमा करणं म्हणजेच बेंटेक्स सोनं परिधान करणं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. हर. बघा किती सुंदर घाट सजवलेत या माईच्या जयंतीनिमित्ताने, आणि सुंदर मंदिर घाटावरती मैयाच्या. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हा छानसा मंदिराचा परिसर. नर्मदे हर प्रभू, नर्मदे हर. जय हो भोले बाबा की. नर्मदे हर. अतिशय सुंदर परिसर. नर्मदे हर. भगवान की. आज या जगताला सूर्य भगवंताचा जे काही प्रकाश, उष्णता हे सर्व या ठिकाणी मिळत आहे. याच्यामध्ये सर्व जगताचे व्यवहार चाललेले आहेत. सूर्यनारायण भगवान असा प्रत्येकाच्या कर्माला साक्षी आहे, कुणाला आडवत नाही की तू हे करू नको, तू ते करू नको. तसं भगवंतसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या कर्माला साक्षीभूत आहे. कर्म हे आपणच करतो आणि त्याचं फलही तयार होत असतं, आणि त्याचं फल आपल्याला मात्र आपल्याला फेडावंच लागतं, कारण कर्माचं फल हे कुणालाही चुकत नाही. म्हणून सूर्यप्रकाश असो वा नसो, जसा तो साक्षीभूत आहे तसं भगवंतही साक्षीभूत आहे. आणि फक्त जे काही मनुष्य योनी आहे या मनुष्य योनीलाच कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून आपण सर्वांनी कर्म करताना विचार केला पाहिजे की हे कर्म पुन्हा आपल्यालाच भोगायला येणार आहे. म्हणून आपण चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगले भोग मिळतील, आणि आपल्याकडून काही वाईट कर्म झाले तर त्याचे फळंही आपल्याला वाईटच मिळतील. आपण परमेश्वराला दोष देण्यात काही उपयोग नाही, कारण माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी घातलेली आहे. फूल जाणीजे, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, आणि भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. अशा पद्धतीत आपण जे जे काही कर्म चांगले केलेले असतील मागच्या जन्मामध्ये, तर या जन्मामध्ये सुद्धा सुंदर आपल्याला ते भोगायला मिळतात. आज सत्संग आवडतो, अन्यथा आपल्याला हा आवडत नाही. म्हणजेच समजायचं आपलं काहीतरी वाईट कर्म आपल्याला भक्तिपंथ आवडत असेल तर समजायचं आपलं चांगलं कर्म. म्हणून आपण आपले कर्म करताना आपला विवेक जागृत ठेवावा आणि कर्म करत राहावा. आजच्या या दिवसाच्या गोड शुभेच्छा सानप महाराजांकडून सर्वांना. नर्मदे हर. उद्या नवीन भक्तीने, नवीन जोमाने, माईच्या आशीर्वादाने पुन्हा आपल्या सेवेमध्ये सानप महाराज रुजू होतील. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री. नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर.
गाडिया या ठिकाणी आश्रमामध्ये सानप महाराज ग्रुप आता रात्रीच्याला विश्रांतीसाठी थांबलेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदा सत्संग भिलाडिया घाट नर्मदे आश्रम नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. भोले बाबा की जय. राम सीताराम राम सीताराम सीताराम राम सीताराम 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 सीताराम.